आणि मग आता ते इथे घ्यायचं आहे म्हटल्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करणं, आपलं हे करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आदरणीय आजचे आमचे दादा ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, माझे दादाच आहेत ते, म्हणजे विवेक दादा आणि धीरज दादा हे दोन लहानपणापासूनचे मित्र. आज दोघेही त्यांच्या क्षेत्रात बरेच मोठे झालेले आहेत. धीरज दादा पहिलेपासूनच मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या याच्यामध्ये शिक्षक आपल्या म्हणजे ज्याला आमचे गुरुवर्य देशमुख सर, आमचे बाबा डॉक्टर चिंचोले सर, काका मिळवे काका ज्यांनी मला नेहमी पाठीशी राहिलेले आणि म्हणणारे पण हे एक व्यक्तिमत्व आहे. आमच्या ताई जयश्रीताई त्या तर प्रदोपदी म्हणजे ते घरच्याच ताई आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं पण आहे. आणि आमचे मोठे बंधू लहाने काका, आमचे देवकर साहेब, देशमुख काका, पाटील काका, आमचे सपकाळ काका पण आलेले आहेत. माझे गुरुवर्य पठाण सर, पठाण मॅडम, हे सगळे आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, टोला मुलाचे सगळेच आहेत. हांडवे सर, नंतर सरकटे साहेब, नंतर हे सगळेच, नंतर जैन सर पण आहेत, आमचे मित्र बसलेले आहेत मागे. या सगळ्यांना पण माझे IMA जे आता जसं म्हणतात की पदसिद्ध सचिव आहेत, तसे आमच्या IMA पदसिद्ध अध्यक्ष आहेत सध्या. हे आणि हे जे कनेक्शन आहे विवेक दादा आणि हे कनेक्शन आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी एवढंच म्हणेल की आपण समाजकारण करण्याची इच्छा आहे, राजकारण हा विषय नाहीये. पण समाजकार्य करताना आई वडिलांचा आशीर्वाद असतो. पण आईने एवढं सगळं केलंय, मला नाही वाटत कितपर्यंत मी मिळेल. पण ताई जसा तुम्हाला त्रास झालाय तसा आमच्याही आईला राजकारणात त्रास झाला, आता आई पण कुठच्या कुठे असते हे तुम्हाला सुद्धा माहिती. म्हणजे आणि जर तुम्ही शेवटचा शब्द वापरला की कोणी कुठे विरोध करतं तर ते काय सांगायचं काम नाही. पण कुठेतरी बाबांचं त्यांना पाठबळ होतं, त्याच्यामुळे तसंच डॉक्टर अस्मिताचं पाहिजे. पण डॉक्टर अस्मिताचं नेहमी एकच म्हणणं आहे, समाजकारण करा, राजकारणात पडू नका. कारण तिला सुद्धा तिच्या वडिलांकडे सांगायचं म्हणजे की डॉक्टर अस्मिताचे वडील सुद्धा माजी नगराध्यक्ष होते, 2 वेळा आमदारकीला उभे राहिले होते, पण त्यांनाही हाच त्रास झाला. त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की आपण समाजकारण करावं, आपण सगळ्यांनी समाजकारणात मला साथ द्यावी. प्रश्न राहिला तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येत नसतात. चांगले माणसं ज्यावेळेस सोबत येतात त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. शोन चिंचोले एकटा काही करू शकत नाही आणि शोन चिंचोले काहीच नाहीये. एक छोटा माणूस त्याला मोठं करण्याचं काम पण तुमच्यासारख्या लोकांचंच असतं. पण ज्या वेळेस खरं काम आहे ते म्हणजे आमच्या सुनील दादा सपकाळांचं. मला माहित नाही की त्यांनी 5 वर्षापूर्वीच माझ्यामध्ये असं